मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला. मी म्हटलं की कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. कराडला बोललो मी, अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय, कोण म्हटलं की तुम्ही होणार का? कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहित नव्हती. मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे. म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते. आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता. आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला. कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे. 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला. आता कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे. तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहेत. ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहेत. यात कोणाकोणाचे नाव आहेत, सोशल मीडियावर काही नावं चालू आहेत का नाही मला माहित नाही, पण आजच 75,000 फोटोग्राफ पब्लिश झालेले आहेत. 20,000 ईमेल्स प्रकट झालेले आहेत. आणि त्यामध्ये अमेरिकन संसदेने सांगितले की हा डाउनलोडेबल डेटा पाहिजे, हा सर्च करता आला पाहिजे. निवडणूक आयोग ज्याप्रमाणे मतदार याद्या कम्प्युटरवर पाठवायला तर म्हटलेलं नाही, या डाउनलोडेबल आणि सर्चेबल ही माहिती असेल आणि कोण कितीही मोठा व्यक्ती असला तरी आम्ही त्याला संरक्षण देणार नाही. आणि ती सगळी माहिती जाहीर होणार आहे. 19 डिसेंबरला काय होतं मला माहित नाही. उलट सुलट चर्चा चालू आहे, कोणाकोणाची नाव आहेत, काय काय, कोणी कोणी काय काय कारनामे केलेले आहेत.